लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्यासाठी अखेर निधी मंजूर. मुख्यमंत्र्यांनी 412 कोटींचा निधी मंजूर. अखेर वेळापत्रक समोर. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यामध्ये 1 कोटी महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना पैसे 100% येणार आहेत. पण जानेवारीच्या हप्त्याचे वितरण ही वेगळ्या पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जानेवारीचा हप्ता हा 2026 मधला पहिला हप्ता आहे आणि ज्यामुळे या हप्त्यासाठी 4 नवे नियम लागू करण्यात आलेले आहे. आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील फक्त त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. तसेच ज्या बहिणी या 4 नियमात बसणार नाहीत त्या बहिणींना 2026 मध्ये 1ही रुपया मिळणार नाही. पहा, महिलांना वाटत होतं की आपोआप पैसे जमा होतील कारण की केवायसी न करताही बहिणीला नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले होते. काहींचे बाकी आहेत, पण केवायसीची मुदत वाढली होती. केवायसीची मुदत आता 31 मार्चपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे महिला भ्रमात होत्या. वाटत होतं तारीख वाढवून दिली आहे, आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही, हप्ते आपोआप जमा होतील मार्चपर्यंत. लक्षात घ्या, 4 असे नियम आता लागू केल्यामुळे आता जवळपास 50% महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार आहे. सरकारने एक गुपित पद्धतीने पडताळणी केली होती. त्या पडताळणीमध्ये जवळपास 96 लाख महिला अशा सापडल्या आहेत की ज्यांना अपात्र करण्याची तयारी सरकारने आता केली आहे. त्याला कारण आहे 4 अटी. 4 अशा अटी, त्या अटी नवीन आहे. पूर्वी 4 चाकी गाडी असायची. 4 चाकी गाडी असली त्याला बंद व्हायचा किंवा घरामध्ये कोणी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न कमावणारा असेल तरी लाभ बंद व्हायचा. सरकारी नोकरी असणारा तरी बंद व्हायचा. अशा प्रकारचे जुने नियम होते. आता हे नियम नाहीयेत. तर 2026चा पहिला हप्ता जानेवारीचा आहे आणि ज्या करताना 4 नियम आहेत. आता अगदी मोटारसायकल जरी असली, घरामध्ये टीव्ही असला, फ्रीज जास्त असला तरी देखील तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. असे कडक नियम आता असणार आहे. पहा, पूर्वीचे नियम आता बदलले आहेत. नवे 4 नियम लागू केले आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात मोटारसायकल, टीव्ही, फ्रीज यासारखे जरी गोष्टी असतील तरी देखील तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती पाहिजे आहे. पहा, या 4 नियमात बसणाऱ्या महिलांनाच फक्त 1500 रुपये द्या असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे आता सगळ्या गोष्टीची चेकिंग करूनच पैशांचं वितरण होणार आहे. सकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 दिवसाच्या काळात वाटप होणार आहे. महिलांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे 4 नियम बघून घ्या. या 4 नियमांमध्ये तुम्ही बसता का हे लगेच चेक करा. जर तुम्ही बसले नाही तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होणार. केवायसीची तारीख जरी वाढवली असली तरी खुश होऊ नका. केवायसी हा वेगळा विषय आहे आणि हे 4 नियम वेगळे विषय आहे. पूर्वी 4 चाकी, सरकारी नोकरी अशा प्रकारचे विषय होते आणि आता घरामध्ये टीव्ही, फ्रीज आणि अशा प्रकारच्या वस्तू जरी असल्या तरी देखील तुम्ही अडचणी येऊ शकता. त्यामुळेच आपण व्हिडिओमध्ये कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपयांचे वितरण होणार आहे, कोणती 4 असे नियम आहेत की त्या नियमानुसारच महिलांना इथून पुढे पैसे मिळतील, कोणते ती 4 नियम आहेत की त्या 4 नियमामुळे 96 लाख महिला अपात्र होणार आहेत. तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल आणि जर तुम्ही याच्यातल्या एखाद्या नियमांमध्ये बसले नाही तर तुम्ही नेमकं काय करायचं की जेणेकरून तुम्हाला मिळतील अशी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ शेवटपर्यंत घ्यायचा असेल, कायमस्वरूपी लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. कारण की घरात टीव्ही, फ्रीज आणि मोटारसायकल अशा गोष्टी पूर्वीचा काही असा नियम नव्हता. पूर्वी 4 चाकीचा नियम होता, पण आता नियम पूर्णतः बदलले आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा. हा जर व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचं हजारोंचं नुकसान होऊ शकतं. कारण की जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत 1ही रुपया त्या ठिकाणी जमा होणार नाही. तर मग सगळ्यात आधी आपण कोणते ते 20 जिल्हे आहेत, कोणती 4 नियम त्या ठिकाणी लागू केले आहेत, त्या नियमात बसण्यासाठी तुम्ही काय करायचं अशी सगळी सविस्तर माहिती येणाऱ्या 2 मिनिटात आपण घेणार आहे. हे 2 मिनिटं लाडक्या बहिणीच्या आयुष्यात नक्कीच महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. लाडकी बहीण योजनेत 4 नवीन नियम लागू जे. आता प्रत्येक माता भगिनींना हा नियम लागू होणार. कोणत्याही महिलांना आता सूट दिली जाणार नाही अशी स्पष्ट माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता या 4 अटीत बसले तरच 1500, अन्यथा 1500 कायमचे बंद. बैठकीत हा कडक निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे आज सकाळपासूनच 15 ते 20 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिला बालविकास विभागाकडून 4 नियमांची एक मोठी चाळणी लावली आहे. या चाळणीमध्ये आज सकाळपासूनच महिला वजा करायला सुरुवात झाली आहे. आता हा आकडा जवळपास 96 लाखांच्या आसपास जाणार आहे. त्यामुळे महिलांचे टेन्शन आता वाढणार आहे.
सर्व महिलांच्या संकटात आता मोठी भर पडणार, कारण की एका गावातल्या किंवा एका शहरातल्या 50% महिला पात्र राहतील आणि 50% महिला सरसकट अपात्र होणार आहेत. सरकारने लावलेल्या 4 नव्या निकषांनुसार नोव्हेंबरच्या हप्त्याची एक विशेष वेगळी लिस्ट तयार झाली आहे, ज्यामध्ये आता जो पहिला नियम आहे, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम, 4ही नियम मोलाचे आहेत. 4 नियमात बसणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना 1500 रुपये तर मिळणारच, पण त्यासोबत 2500 रुपयांचे विशेष अनुदान देखील मिळणार आहे. या 4 अटीत येणाऱ्या महिलांचे जे जुने हप्ते रखडलेले आहेत ते देखील मिळणार आहेत. पण ज्या महिला या 4 पैकी एकाही अटीत बसणार नाही त्यांना एकही हप्ता इथून पुढे मिळणार नाही, त्यांना विशेष अनुदान मिळणार नाही आणि कदाचित KYC केल्यानंतर तर त्यांची मागीलही रक्कम वसूल होऊ शकते. त्यामुळे अत्यंत गांभीर्याने सर्व नियम तुम्ही नीटपणे लक्षात घ्यायचे आहेत, कारण की एकही नियमाचे जर तुम्ही पालन करताना दिसले नाही तर तुमचे पैसे तर बंद होतीलच, पैसे 2500 तर मिळणार नाही, पण तुमचे मागचेही पैसे वसूल होण्याचा धोका आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नियम कोणते आहेत. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम, सर्व नियम आपण पाहणार आहोत. यापैकी पहिला जो नियम आहे तो आधार कार्डच्या संदर्भातला मुद्दा आहे. हा आधार कार्ड ज्या महिलांकडे उपलब्ध आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार. दुसरा नियम जो आहे तो रेशन कार्डचा नियम आहे. आता जर रेशन कार्ड तुमच्या घरात असेल तर रेशन कार्डचा दुसरा नियम आहे, त्याच्यात काय करायचे ते पहा. प्रत्येकाकडे जर रेशन कार्ड, आधार कार्ड असेल तर त्याच्यात काय त्रुटी आहेत आणि कशामुळे लाभ थांबतो हे लक्षपूर्वक ऐका. तिसरा पॅन कार्डचा नियम आहे आणि चौथा बँक खात्याचा नियम आहे. सर्व सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा पहिला नियम. आता पहिल्या नियमाअंतर्गत जर बघायला गेले तर आधार कार्डचे बरेचसे अडथळे महिलांच्या लक्षात आलेत की आधार कार्डवर नाव चुकलेले आहेत. आधार कार्डवर महिलांनी यांनी जन्मतारखा बदलल्याचे सरकारच्या लक्षात आले, किंवा बऱ्याचशा महिलांचे बँक खाते आणि आधार कार्डचे नाव हे जुळत नाही. बऱ्याचशा महिलांचे माहेरचे नाव हे आधार कार्डवर आहे आणि बँक खात्यावर पतीचे नाव आहे. तर अशा प्रकारच्या सर्व महिलांचे लाभ बंद होणार. तर हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो रेशन कार्डचा. रेशन कार्डचा नियम असा आहे की रेशन कार्डची KYC महिलांनी केलेली नाहीये. शासनाचे असे लक्षात आले आहे की रेशन कार्डची KYC महिलांनी अजिबात पूर्ण केलेली नाहीये. वेळोवेळी सरकारने सूचना दिली होती की तुम्ही रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन सर्व सदस्यांनी तिथे जाऊन पॉश मशीनवर अंगठा लावून तुम्ही एक प्रकारची KYC तुम्हाला रेशन कार्डची करायची असेल तर ती तुम्हाला करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे तो पॅन कार्डचा आहे. आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढलेले आहे त्या महिलांसाठी हा नियम अतिशय कठोरपणे लावण्यात येणार आहे. पहा, पॅन कार्ड ज्या महिलांनी बनवले आणि त्यांचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले आहे आणि आधार कार्ड त्यांचा सरकारकडे त्यांचा नंबर असल्यामुळे त्या आधारवरून पॅन कार्डची माहिती घेतली जाणार आणि त्या पॅनवरून त्यांच्या खात्यात किती रक्कम येते, किती व्यवहार होतात हे सर्व समजणार आहे आणि याच्यावरून तुमच्या उत्पन्नाचा सर्व अंदाज समजणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न आता सरकारच्या लक्षात येणार आणि तुमचा लाभ बंद होणार. चौथा जो नियम आहे तो म्हणजे तुमच्या बँक खात्याचा आहे. बँक खात्यात किती पैसे साठवलेले आहेत. बऱ्याचशा महिला काय करतात, हप्ता आला की काढून घेतात, तर किमान बॅलन्स मेंटेन करत नाहीत. कमीत कमी जो किमान निधी ठेवायचा असतो शिल्लक तो ठेवला जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे. तसेच आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आता पहा, आपण वर सर्व माहिती त्या ठिकाणी घेतली आहे, ज्यामध्ये सर्व नियम तुम्हाला योग्यरित्या समजून सांगितलेत. आता तुम्ही या सर्व नियमांच्या अनुसार काम करायचे, तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. कमीत कमी जो किमान निधी ठेवायचा असतो शिल्लक तो ठेवला जात नाही आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा आता प्रॉब्लेम होणार आहे. आता 4 अटीत बसणाऱ्या महिला यांना 1500 रुपये तर मिळणारच, पण त्यासोबत 2500 रुपयांचे विशेष अनुदान देखील मिळणार आहे. यामुळे हे 4 नियम महिलांसाठी अतिशय मोलाचे असणार आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपण नवीन 4 नियमांची माहिती घेतली, पण आता जो मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तो तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणं आणि त्याची DBT प्रक्रिया सक्रिय असणं गरजेचं आहे. तुम्ही मागच्या वेळेस केला असेल, पण 2026 मध्ये पुन्हा एकदा करा. अनेक महिलांना वाटतं 31 मार्चपर्यंत मुदत वाढली, निवांत राहूया, पण निवांत राहू नका. 31 तारीख शेवट असली तरी तुम्ही लवकरात
लवकरात लवकर ही KYC करून घ्या. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा तो रेशन कार्डचा. शासनाने एक नियमात स्पष्टता आणली आहे. एका रेशन कार्डवर 2पेक्षा जास्त लाभार्थी महिला असतील तर त्यातील एक विवाहित आणि अविवाहित असेल तरच लाभ मिळतो. महत्त्वाची टिप, जर एका रेशन कार्डवर 2 विवाहित किंवा दोन्ही अविवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्यांचा लाभ आता बंद होऊ शकतो. बहिणींनो, सरकार आता पडताळणी खूप कडक पद्धतीनं करत आहे. आता बऱ्याचशा गोष्टींची देखील तपासणी होणार आहे. त्यामुळे अपात्र होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे आपली कागदपत्र, विशेषतः बँक खात्याची स्थिती अपडेट ठेवा. KYCची मुदत वाढली म्हणून गाफील राहू नका, कारण की एकदा का नाव तुमचं अपात्रतेच्या यादीत गेलं तर मागचे पैसे जमा झाले वसूल होऊ शकतात. त्यामुळे अद्याप आपल्या बँकेत, रेशन दुकानामध्ये जाऊन सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्या. ही सगळी खात्री करा. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांनाही शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. धन्यवाद.